जांबमुनी मोची समाज सेवा मंडळातर्फे श्री आदी जांबमुनी महाराज प्रवचन, व्यासपीठ, सभामंडप उद्घाटन सोहळा बुधवार दिनांक 4 व गुरुवार दिनांक 5 मार्च रोजी मोदी हुडको सोनीनगर येथे मोठ्या भक्तिभावात संपन्न झाला। बुधवारी सकाळी ध्वजारोहण, दीप आराधना, रथपूजा आणि श्री आदी जांबमुनी महाराज व जलकुंभ मिरवणूक पार पडली। या मिरवणुकीस मधुकर उपलप वस्ती, नवयुग जांबवीर क्रीडांगण मोदी येथील अष्टभुजा दुर्गा माता मंदिरात महापूजा करून मान्यवरांच्या हस्ते प्रारंभ झाला। येथून जलकुंभ मिरवणूक सुरू झाल्यावर डोक्यावर कलश घेणाऱ्या महिला भगिनींचा ओटी भरणाचा विधी पार पडला। प्रारंभी रथात श्री आदी जांबमुनी महाराजांची सुशोभित केलेली प्रतिमा लक्षवेधी ठरली। प्रारंभी फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली। पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी ढोलीबाजाच्या तालावर तसेच हलगीच्या निनादात नृत्याचा ठेका धरीत आनंद लुटला। गुरुवारी सकाळी मंदिरात श्री जांबमुनी पुरोहित संघमतर्फे गणेश पूजा, लिंगतोभद्रा, सर्वतोभद्रा, नवग्रह मंडल, नक्षत्र मंडल, सप्तमातृका, षोडश मातृका, पुष्पाह वाचन, पुण्याह वाचन, वास्तुमंडल, स्वस्ती वाचन, उमा महेश्वरी, कल्याण महोत्सव, कुमारिका पूजा आदी धार्मिक विधी पार पडले। त्यानंतर मुंबईचे श्री स्वामी हरीश्वरानंद सरस्वती महाराज, सोलापूरचे श्री शिवयोगी हुच्चेश्वर महाराज व हरिभक्तपरायण दत्तात्रय तोडमे महाराज यांच्या शुभ हस्ते व पौरोहित्याखाली श्री जांबमुनी मूर्ती प्रतिष्ठापना सोहळा भक्तिमय वातावरणात पार पडला। श्री महामृत्युंजय महायज्ञ व पूर्णाहुती महाआरतीचा धार्मिक विधी संपन्न झाला। त्यानंतर समाज बांधवांना महाप्रसादही वाटण्यात आला। विद्महे ब्रह्मपुत्राय धीमहि तन्नो जांबवंत प्रचोदयात् स्वाहा। ओम जांबवंताय विद्महे ब्रह्मपुत्राय धीमहि तन्नो जांबवंत प्रचोदयात् स्वाहा। ओम जांबवंताय विद्महे ब्रह्मपुत्राय धीमहि तन्नो जांबवंत प्रचोदयात् स्वाहा। ओम जांबवंताय विद्महे ब्रह्मपुत्राय धीमहि तन्नो जांबवंत प्रचोदयात् स्वाहा। ओम जांबवंताय विद्महे ब्रह्मपुत्राय धीमहि तन्नो जांबवंत प्रचोदयात् स्वाहा। ओम जांबवंताय विद्महे ब्रह्मपुत्राय धीमहि तन्नो जांबवंत प्रचोदयात् स्वाहा। ओम जांबवंताय विद्महे ब्रह्मपुत्राय धीमहि। नूतन मंदिराचा परिसर निसर्गरम्य वातावरणाने नटला आहे। प्राणप्रतिष्ठापनेवेळी तिन्ही महाराजांचे आगमन होताच यांची विधिवत पाद्यपूजा करून स्वागत झाले। श्री आदी जांबमुनी महाराजांच्या जयघोषाने सारा परिसर दुमदुमला होता। श्री आदी जांबमुनी महाराज मूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळा विविध धार्मिक विधींनी चैतन्यदायी वातावरणात पार पडल्याची माहिती हरिभक्तपरायण दत्तात्रय तोडमे महाराज यांनी दिली। तर त्या ठिकाणी सत्संगाचे कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केले जाणार आहेत। भजनाच्या माध्यमातून, प्रवचनाच्या माध्यमातून, कीर्तनाच्या माध्यमातून या ठिकाणी श्री जांबमुनी महाराजांच्या कृपेने, कृपाशीर्वादाने या ठिकाणी जांबमुनी महाराजांच्या कृपेने या ठिकाणी समाजामध्ये उन्नतीचा कार्यक्रम, प्रगतीचा कार्यक्रम, व्यसनाधीनता जे समाज व्यसनाच्या आहारी गेलेला आहे त्यांना सत्संगाच्या मार्गाने या ठिकाणी आणून समाजामध्ये जांबमुनी महाराजांचा जास्तीत जास्त प्रचार व प्रसार या माध्यमातून होणार आहे। नूतन मंदिरास फुलांची नयनरम्य आरास करण्यात आली होती। डौलाने फडकणारा भगवा ध्वज व भव्य दिव्य शामियानासह माड वृक्षाच्या स्वागत कमानी लक्षवेधी ठरल्या। राज्यात जामखेडनंतर सोलापुरात श्री आदी जांबमुनी महाराजांची सुंदर व देखण्या मूर्तीचे मंदिर साकारण्यात आले। हे कार्य कौतुकास्पद असून त्यानिमित्त सर्वांना शुभेच्छा देतो अशी प्रतिक्रिया पुण्याचे जांबमुनी मोची भादिगा मादिगा मादगी मादर महासंघाचे प्रदेश मुख्य प्रवक्ते श्रीनिवास म्हेत्रे यांनी दिली। श्री आदी जांबमुनी महाराज यांचं जामखेड नंतर पहिल्यांदा सोलापूरमध्ये भव्य असं कुलदैवतेचं मंदिर या ठिकाणी आमचे सोलापूर शहर जिल्ह्याचे अध्यक्ष सन्माननीय देवेंद्रजी तिम्माप्पा भंडारे साहेब
यांच्या अध्यक्षतेखाली अध्यक्ष देवेंद्रजी भंडारे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली जांबमुनी महाराजांच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा या ठिकाणी होत आहे. तरी भव्य अशा संख्येने मोठी समाज बांधव अतिशय भक्तिमय वातावरणामध्ये या ठिकाणी जांबमुनी महाराजांचं दर्शन घेण्यासाठी कालपासूनच रांग लागलेली आहे. आणि काल जलकुंभाचं भव्य अशी मिरवणूक अनेक महिला भगिनींनी या ठिकाणी जांबमुनी चरणी जलकुंभ अर्पण करून या मंदिराचं उद्घाटन सोहळा काल सुरुवात झाली आणि आज मूर्तीची प्राण प्रतिष्ठा होत आहे. तरी मी एम4 महासंघाच्या वतीने आपल्या तमाम महाराष्ट्रातील मोची मादिगा मादगी मादर बांधवांना जांबमुनी महाराजांच्या या प्राण प्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त हार्दिक हार्दिक नूतन मंदिराच्या वास्तूची कोनशिलाही आकर्षक ठरली. श्री आदी जांबमुनी महाराज मूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळा न भूतो न भविष्यती ठरल्याची माहिती मंडळाचे जनरल सेक्रेटरी हनुमंतू सायबोळू, माजी महापौर संजय हेमगड्डी, जांबमुनी मोची मादिगा मादगी मादर महासंघ महाराष्ट्राचे अध्यक्ष मारुती पंद्री यांनी दिली. शहरामध्ये जातो तेव्हा आम्हाला आनंद झालेला आहे की आमच्या या काळामध्ये भव्य अशी मूर्ती त्या सभा मंडपामध्ये एक होत आहे. म्हणून देवेंद्र भंडारे व आम्ही सगळे मिळून जो शुभकार्य केलेला आहे त्यात आम्ही आमचं कार्याचा वाटा होईना पण आम्हाला कार्य करण्याची संधी मिळाली म्हणून मी समाजाचा सगळ्यांचा आभार मानतो. देवेंद्र भंडारे साहेबांनी पुढाकार घेतल्यामुळे एवढी मोठी वास्तू या ठिकाणी उभारलेली आहे आणि त्यांच्या हाताखाली आम्ही सगळे लोक जे आमचे भंडारे साहेब सांगतील ते आम्ही कार्य करत गेलो. म्हणून हा सगळा कार्यक्रम कोणी दरवाजा दिला, कोल्हापुरी तर्फे दरवाजे भेट दिलेली आहे आणि आमच्या लष्करी विभागाचे अध्यक्ष माननीय कार्यापा जंगम यांनी 35,000 रुपयाचं जे पर्चीकरण दिलेलं आहे आणि अनेक लोक देणग्या या ठिकाणी आम्हाला दिल्यामुळं ते कार्य आम्ही यशस्वी केलेलं आहे. या ठिकाणी प्राण प्रतिष्ठाला सोलापूर मध्ये आदी जांबमुनी समाजच्या वतीने इथे या ठिकाणी आमंत्रित केलं होतं व या ठिकाणी आदी जांबमुनी महाराजांचं मंदिराचं प्राण प्रतिष्ठा व पूजेला आम्हाला सहभाग होता आला. त्याबद्दल सर्व सोलापूर व जिल्हाध्यक्ष देवेंद्र भंडारे यांचं मी मनापासून आभार मानतो. धन्यवाद. आमच्या कुलदैवत आदी जांबमुनी महाराजांचा एक मूर्तीच्या माध्यमातून प्रतिष्ठान आणि सर्व समाज बांधव आणि इतर समाज बांधवांना एक आध्यात्मिक क्षेत्रातून त्यांना जीवन जगण्याची एक मार्ग आणि श्रद्धा आणि विश्वास या माध्यमातून निर्माण करण्यासाठी समाजाने जो प्रयत्न केला त्याला आज संकल्पना पूर्ण झाले. त्याबद्दल सर्व समाज बांधवांचा आणि समाजाचे अध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांचा मी मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो. या 2 दिवसीय उद्घाटन सोहळ्यामुळे समाजात उत्साहाचे व आध्यात्मिक वातावरण पसरल्याचे चित्र दिसून आले. समाजातील सर्व बांधवांच्या तन मन धनाच्या सहकार्यामुळेच श्री आदी जांबमुनी महाराज प्रवचन व्यासपीठ सभामंडप उद्घाटन सोहळा यशस्वीपणे पार पडल्याची माहिती जांबमुनी मोची समाज सेवा मंडळाचे अध्यक्ष देवेंद्र भंडारे यांनी दिली. त्यांनी 20 लाख रुपयाचा निधी या ठिकाणी दिलेला आहे आणि त्या सभामंडपाचं आज भूमिपूजन उद्घाटन या ठिकाणी अत्यंत सर्व समाज बांधवाच्या वतीनं सर्व समाजचे नगरसेवक माजी अध्यक्ष युवक अध्यक्ष रथोत्सवचे अध्यक्ष सर्व समाज बांधवाच्या वतीनं सर्व माता भगिनींच्या वतीनं आज या ठिकाणी संपन्न झालेलं आहे. काल या निमित्तानं आम्ही सर्व समाजामधल्या भगिनींच्या माध्यमातून सर्व पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून जलकुंभाची मिरवणूक देखील काढण्यात आलेली होती. त्या कार्यक्रमाला देखील बहुसंख्य समाज बांधव त्या कार्यक्रमाला उपस्थित होते आणि आजच्या या कार्यक्रमाला मुंबई धारावीचे आमचे समाजाचे महाराज सन्माननीय श्री श्री हरीश्वरानंद त्याच पद्धतीने सोलापूरचे सन्माननीय उच्चेश्वर महाराज सोलापूर यांच्या शुभ हस्ते आज या ठिकाणी समाजाचे कुलदैवत श्री आदी जांबमुनी महाराजांच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठापना यासाठी करण्यात आली आहे. त्यानंतर या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये संपूर्ण सोलापूरमधल्या समाजाला जिल्ह्यामधल्या सर्व समाज बांधवांना व बहुजन समाज बांधवांना या ठिकाणी महाप्रसादाचा वाटप या ठिकाणी आयोजित करण्यात आलेले आहे. तर सर्व समाज बांधवांनी
हा कार्यक्रम प्राण प्रतिसाद संपन्न झाल्यानंतर महाप्रसादाचा लाभ घ्यावा अशा वतीने मी संपूर्ण सोलापूर शहर जिल्हा जामणी मोठी समाज बांधवांना मी अध्यक्ष या नात्याने देवेंद्र भंडारे विनंती करीत आहे. या उद्घाटन सोहळ्यास समाज बांधवांची लक्षणीय उपस्थिती होती. तसेच राजकीय, सामाजिक, धार्मिक आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर नेते मंडळी आवर्जून उपस्थित होते.